बघा हे सगळं पारितोषिके आहेत. आम्ही अनाउन्समेंट केली आहे. जाऊया मागच्या दिशेनं. या दरम्यान काही मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. आदरणीय शरदजी यादव साहेब, त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर अनिलजी उतेकर आणि सन्माननीय पेंडुलकर आणि वाघमारे साहेब, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच स्टार्ट होते. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू कमेंट्री बॉक्स. सोबत विकेटनं पहिला चेंडू हवेत. मिसामिंग फटका. तिकडे फिल्डर कोणी उपस्थित नाहीयेत. पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू अडवणं एवढं सोपं नसेल, मात्र चेंडू जाईल स्वारला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गावदेवी खरवई संघाच्या माध्यमातून. पहिल्याच बॉल वरती गौरव मात्रेच्या बॅटमधून हा चौकार. याच दरम्यान सन्माननीय सनी भाई यांचं देखील आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. RGR ग्रुपच्या वतीने आपण पाहतोय ही स्पर्धा स्वर्गीय मोहनशेठ राऊत चषक व स्वर्गीय काळीशेठ स्मृती चषक यांच्या वतीनं ही स्पर्धा अतिशय दैदिप्यमान सोहळा, क्रिकेटचा सोहळा, आनंद असा आणि गजर क्रिकेटचा. या ऐकूया कमेंट्री बॉक्स मधून राहुलजी भोईर यांना. थँक्यू मॅडी. 4 धावा धावापलकावरती गुडगा टेकून मात्र हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्लॉक स्लिपचा फटका, मात्र चेंडूना बॅटचा संपर्क आला. नक्कीच त्यांचा तो ट्रेडमार्क शॉट आहे. असे नक्कीच काही खेळाडू आहेत. JP जयेश पाटील मात्र हा फटका भरपूर खेळतात. एक अप्रतिम खेळाडू जो नक्कीच महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. भिवंडीचा मध्ये त्याचाच नक्की तसाच काय प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला, कारण का गौरव माते देखील हा फटका भरपूर चांगला खेळतो. आम्हाला रोशन माहिती देतात, कारण का रोशन याच विभागातील आहेत. जोवेली टीमसाठी ते अप्रतिम खेळ करतायत आणि आमच्यासोबत आज गुणसंख्या म्हणून जॉईंट आहेत. ओव्हर द विकेटनं स्विंग आणि मिस. चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्क नाही. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. कडे खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इथनं चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करण्याचा प्रयत्न सागर आहेत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज गावदेवी बेलवलीच्या अगेन्स्ट आपल्याला गावदेवी खरवई अशी मॅच पाहायला मिळते. गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन दोन्हीही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओव्हर द विकेट ना अजून एक चांगला चेंडू. सागर एक अप्रतिम गोलंदाज आहे आणि त्याचा खेळ आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो आणि चांगला खेळ त्याचा आपण बघतो, कारण का यंगस्टर आहे, रायझिंग स्टार आहे आणि त्याचा खेळ आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळतो. आणि त्याच्या माध्यमातून बघितलं आपण एक स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली दापिडी डोक्याच्या मैदानावरती. तिथे देखील बेस्ट बॉलर राहिला होता अप्रतिम सागर हा गोलंदाज. बघा नक्की सूचना अशी येते की टॉस झाल्याच्यानंतर तुम्हाला चेंडू तपासायचा लगेचच. तुम्हाला चॉईस चेंडू लगेचच तुमचा चॉईस चेंडू तुम्हाला निवडायचा आहे. या गोष्टीची नोंद घ्या. हा अजून एक चांगला चेंडू. जबरदस्त आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशन बघा किती चांगला आहे. पहिल्या बॉलवरती रोशन चौकार आला, मात्र त्याच्यानंतर आपल्याला चांगलं व्हेरिएशन पाहायला भेटलं. सागरचं मी मगाशी देखील कौतुक केलं. सागर मेंगलला खूप चांगली गोलंदाजी दापोली डोक्याच्या मैदानावरती केली होती आणि आता मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. प्रामाणिक प्रयत्न या देखील मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रायझिंग स्टार गोलंदाज आहे आणि त्याची सुपर्ब गोलंदाजी गावदेवी बेलवली संघासाठी होत असताना या महत्त्वाच्या मॅचमध्ये पूर्णपणे गौरव माते बॅकफुटला असतील, कारण का भरपूर चेंडू तो डॉट आतापर्यंत खेळलाय या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट ना चांगला चेंडू आहे. फटका देखील तेवढा चांगला. डीपमध्ये बघतो आपण तिकडे फिल्डर साईड स्क्रीनला मिड ऑफच्या दिशेनं उपस्थित आहेत. चांगल्या प्रकारची फिल्डिंग झाली आहे आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता होती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्याच्यानंतरचे 4 चेंडू आले डॉट आणि अंतिम चेंडूवरती आली सिंगल. एकूण पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि गावदेवी खरवई संघ पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना एकूण संघाची धावसंख्या बिन गडी बाद 5 आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल लगेचच झाल्याच्या नंतर तुम्हाला चेंडूची तपासणी, तुम्हाला चॉईस चेंडू लगेचच करायचा आहे. चॉईस चेंडू तुम्हाला फक्त एकदाच मिळेल. त्याच्यानंतर जर चेंडू हरवला, फुटला, भिजला, डॅमेज झाला, खराब झाला तर तुम्हाला चेंडू आयोजक जो देतील तो नवीन चेंडू घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. या गोष्टीची नोंद घ्यावी. थोडासा वेळ आपण जाऊया DJ रॉनीच्या माध्यमातून ऐकूया एक चांगलं संगीत. थँक्यू डीजे. रोशन पहिल्या चेंडूवरती चौकार होता. मी सातत्याने उल्लेख करत होतो षटकार चौकाराचा खेळ नाहीये
तुम्हाला सिंगल डबल देखील धावा बनवणं गरजेचं आहे. लाईफलाईन क्रिकेटची सिंगल डबल सामना सुरू ठेवणं गरजेचं असतं. प्रत्येकी चेंडूवरती मोठा फटका येईल असं नाही. चांगला चेंडू पण आता तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. जागेवरनं कडे कडे खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचा फुटवर्क आपल्याला मिळत नाही. इथनं चांगला खेळ करावा लागेल. गौरवनं सुरुवात तर चांगली केली, मग इथनं जास्त मेहनत अजूनही करावी लागेल. म्हणजे अनुषंगानं मैदानाच्या आतमध्ये गावदेवी बेलवली संघाची आपल्याला अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज तुषार. अजून एक चांगला चेंडू. पुन्हा एकदा अजिबात आपण बघतो फुटवर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी. हृदेश पाटील यांच्याकडनं विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. बघा पारितोषिक आम्ही अलाउन्समेंट करतोय, मात्र एका वेळेस एकच पारितोषिक तुमचं अलाउन्समेंट केलं जाईल. या देखील गोष्टीची नोंद घ्या. प्रत्येकी वेळेस पारितोषिक अलाउन्समेंट केले जाणार नाहीयेत अशा आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना आल्यात. संघाची धावसंख्या 5 वरती आहे. चांगली गोलंदाजी गावदेवी बेलवली संघाच्या माध्यमातून या मॅच मध्ये. यावेळेचा हा फटका चांगला आहे. जागेवर सँड अँड डिलीवर पाठवला चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गौरवच्या बॅटमधून आलाय हा पहिला षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच चेंडूच्या मेरिटनुसार खेळणं गरजेचं आहे. जो आपला खेळ आहे त्या खेळानुसार खेळणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजी करतील त्या नक्कीच तो त्याच्या नक्कीच रिदममध्ये गोलंदाजी करत असतो. मग आता आपला जो रिदम आहे, आपला जो टान्स आहे, त्या अनुषंगाने तुम्ही जर खेळले तर एक चांगली धावसंख्या बनवू शकेल. बागफुला जाण्यादरम्यान वीरेंद्र सेहवाग स्टाईल खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही खेळाडू एकाच एंडला. परतावा लागेल का? यस परतावा लागेल. कॉलिंग आपल्याला पाहा मिळत नाहीये. कुठल्या प्रकारचा गौरवचा कॉल नव्हता. परतावा लागेल. रनआउटचा हा पहिला धक्का लागतोय. गावदेवी खरवई संघाला फलंदाज बाद. आहे त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी बेलवली. दोन्ही बदलापूर विभागातील आपल्याला संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. त्याचा स्पर्धेचा बघतो आपण हा पहिला दिवस आहे. सलग आपल्याला 5 दिवसीय स्पर्धा पाहायला मिळेल. आजची 15 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2021 या स्पर्धेचा कालावधी आहे. चांगल्या टीम इन ॲक्शन मध्ये असतील. मोठा संघर्ष पाहायला मिळेल या मॅचच्या माध्यमातून. नाही तर जागेवरच खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे सफळ झाले फलंदाज. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. सिंगल डबल धावला महत्व दिला गेला नाहीच आहे. आतापर्यंत बघतो आपण एकच धाव धावून घेतली गेली आणि संघाची धावसंख्या आपण बघतो स्कोर बोर्ड एकूण झालाय 11 वरती. त्याच्यामध्ये एक षटकार आहे आणि एक चौकार आहे आणि 11 धावा गौरवच्या आहेत आणि 11च्या 11 चेंडू आतापर्यंत गौरव खेळलाय. अजून एक चांगला चेंडू. पुन्हा तोच प्रयत्न. जागेवर खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क आपल्याला कुठल्या प्रकारचा पाहायला मिळत नाहीये. चेंडूच्या मिनिटवरती खेळ करणं खूप गरजेचं आहे. मध्ये तसा का खेळ पाहायला मिळत नाहीये. 2 ओव्हर संपल्यात आणि दोन्ही ओव्हर खेळल्यात मैदानाच्या आतमध्ये गौरव मात्रेनं आणि एकूण त्यांनी धावा बनवल्या. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली एकूण 11 वरती. षटक क्रमांक दुसरं जे होतं पॉवर प्लेचं ते मात्र कंप्लीट झालं. आपण नक्कीच उल्लेख करूया सागरची जी गोलंदाजी होती ती धारदार आपल्याला पाहायला भेटली. पहिल्या बॉलवरती चौकार आला. असं वाटलं की रोशन हा मोठा षटक होऊ शकेल. मग त्याची सुंदर गोलंदाजी. त्याच्यानंतर आपल्याला षटक पाहायला भेटलं तुषारचं. त्यानं देखील अप्रतिम गोलंदाजी केली या षटकामध्ये आणि एकूण 2 ओव्हरचा खेळ संपल्या. संघाची धावसंख्या 11 वरती. या पुढच्या दोन्ही टीमना सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केलं जातोय. या स्पर्धेचा नियम आहे. त्या नियमांचं नक्कीच तुम्हाला पालन करावं लागेल. यस थोडासा वेळ आपण जाऊया
डीजे रॉनीच्या माध्यमातून ऐकूया एक चांगलं संगीत. फलंदाजी तो करतोय या सीझन मध्ये नक्कीच बन्नाट फॉर्म मध्ये आहे. एका स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा अवॉर्ड देखील त्यांनी पटकावला आहे. तो सागर मेंगल ओव्हर द विकेटला चांगला चेंडू आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू भरपूर वेगाने कीपरच्या पाठी झाला. शॉर्ट हॅट मॅच देशन आउटफील्ड फास्ट आहे. जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. महाराष्ट्राचा नक्कीच अप्रतिम आपल्या सगळी समाजाचा गायक परमेश माई यांचा हा सुंदर आवाज आणि आमचे बाळाभाऊ राऊत नक्कीच त्यांचा मात्र उल्लेख करत असताना समाजसेवा म्हणजे तो नक्कीच एक मोठं कार्य आहे. समाजाची सेवा करणं, समाजासाठी सातत्यानं मात्र कष्ट करणं, समाजासाठी नक्कीच विचार करणं, नक्कीच समाजामध्ये लोकांचं कार्य करणं एवढं सोपं नाही आहे. समाजसेवक हा फक्त पुढे नाव लावल्याच्या नंतर तो समाजसेवक होत नसतो. समाजसेवा करता येणं गरजेचं आहे आणि समाजासाठी काहीतरी देणं आहे ते देणं गरजेचं आहे. आणि तेच आमचे समाजसेवक सन्मान्य उद्योजक बाळाशेठ राऊत यांचं गुणगान गाणारा हा टायटल सॉन्ग या स्पर्धेचं परमेशजी माई यांच्या सुंदर आवाजामध्ये. जाऊया मागच्या दिशेनं. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 15 वरती. पुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. जतीन सर आम्हाला सांगतात हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. इट इज अ वाईट. करण दुबई देखील सातत्यानं मेहनत घेतात त्या स्पर्धेसाठी. अजय असतील, महेंद्र असतील, नक्की त्यांची सर्वांची अफाट मेहनत आहे. स्वतः आमचे रोशन दुबई देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. नक्की जय हनुमान जोवेली संघ आणि भन्नाट फॉर्ममध्ये आहे जय हनुमान जोवेली संघ. या सीझनमध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकूण 16 वरती 16 बोट. ओव्हर द विकेटनं चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. विकेट टू विकेट गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाला रीड करून चेंडू हाताळले जात आहेत सागर मेंगलच्या माध्यमातून. आणि सागर आता मात्र नक्कीच खूप चांगला खेळ करतोय गावदेवी बेलवली संघासाठी. स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये आपल्याला खूप चांगला क्रिकेट, चांगला खेळ पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटनं पुन्हा ॲक्शन रिप्ले. भरपूर चेंडू आपण डॉट बघितले. सिंगल धाव रोशन आतापर्यंत एकच घेतली गेली आहे. त्याच्यानंतर प्रत्येकी फलंदाजाने फक्त षटकारच मारण्याचा प्रयत्न केला. ग्रामीणचा क्रिकेट आहे मित्रांनो. ग्रामीणच्या क्रिकेटमध्ये प्रत्येकी बॉल तुम्हाला षटकार येणार नाहीये. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल देखील. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. सामना सुरू ठेवणं गरजेचं असतं. तुम्ही प्रत्येकी 30 नक्कीच चेंडू असतात. 30 बॉलमध्ये तुम्हाला प्रत्येकी चेंडू षटकारच येईल, चौकारच येईल असं नाहीये. 30 मधून आपण जर 15 चेंडू सीमारेषा बाहेर पाठवले, 15 बॉलवरती सिंगल डबल धावसंख्या बनवली तर 50 सहज धावसंख्या होऊ शकते. आगावेगा प्रयत्न करण्याचा प्रयत्न अपील नक्की झाली. अंपायर सहमत नाहीयेत. यस नाहीयेत. तर हा देखील चांगला चेंडू, चांगला स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. सागर मेंगल आपल्याला षटकामध्ये पाहायला मिळतात. पहिल्या स्पेलमध्ये सागरनं नक्कीच इम्प्रेस केलं. डॉट चेंडू किती खेळला आतापर्यंत आम्हाला नक्कीच माहिती देतील आमचे गुणसंख्या लेखक रोशन दुबे. गावदेवी खरवई संघ 11 चेंडू आतापर्यंत डॉट खेळला आहे. 11 चेंडूवरती सिंगल जरी धाव आली असती तरी देखील 11 धावा स्कोर बोर्डमध्ये ॲड झाल्या असतं. म्हणजे 12 चेंडू आतापर्यंत डॉट आहेत. टीव्ही स्क्रीनमध्ये नक्कीच आपण दृश्य तुम्हाला पाहायला मिळतो. टेनिस क्रिकेट .in. गौरव सावंत ओव्हर द विकेटनं इनसाइड आउट फटकावे तर मिस्तामिंगे शॉट. या दरम्यान तिकडे फिल्डर देखील आहेत उपस्थित. चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाज दिनेश वाघला मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का. गावदेवी क्रिकेट संघ खरवई संघाला फलंदाज बाद.
तर अंतिम चेंडू बाकी आहे. थँक्यू सो मच. एक चेंडू बाकी आहे. या षटकातील संघाची धावसंख्या आपल्याला 16 वरती पाहायला मिळते. DJ रॉनीच्या माध्यमातून सुंदर संगीत आपण ऐकतोय आणि सुंदर ही साऊंड सर्व्हिस आपल्याला पाहायला मिळते. DJ रॉनी ब्रँड आहे हा. ओव्हर द विकेट ना. पुन्हा त्या जागेवर न खेळण्याचा प्रयत्न गौरव मात्रे मैदानाच्या आतमध्ये मात्र मोठा संघर्ष करतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला. डिन्स ब्रेक जा मैदानाच्या आतमध्ये. एकूण आपल्याला धावा मात्र पाहायला मिळतात. स्कोर बोर्ड 16 या धावाफलकावरती. 30 षटकाचा खेळ संपला. धन्यवाद राहुलजी भोईर. काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आदरणीय या स्पर्धेचे शिल्पकार बाळादादा राऊत समाजसेवक यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. सन्माननीय शरदजी यादव साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण या. शरदजी यादव साहेब आपल्याला विनंती करतो आपण यावं आणि आपला शुभ सन्मान या ठिकाणी या स्पर्धेचे लाडके आयोजक बाळादादा राऊत यांच्या शुभ हस्ते आपण हा छोटासा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेची आठवण म्हणून आपण स्वीकारायचा. त्यानंतर मान्यवर आपण पाहतोय आमच्या मंचावरती अनिलजी उत्तेकर. आपण देखील या. आपणास देखील विनंती असेल आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा बाळादादा राऊत यांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेची आठवण आणि ओळख म्हणून एक छोटासा मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती स्वर्गीय मोहन शेठ राऊत, स्वर्गीय कालीशेठ राऊत स्मृती चषक RCR ग्रुप आयोजित आलेल्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्याच दरम्यान सन्माननीय वाघमारे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण देखील या. आपण देखील यावं आणि आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. डिंक्स टॉली मैदानाच्या बाहेर येत असताना परंतु काही सत्कार आमच्या व्यासपीठावरती आम्ही घेत आहोत. याच दरम्यान सन्माननीय पेंडुलकर साहेब यांना देखील विनंती करून आपण देखील यायचंय. आपला देखील शुभ सन्मान बाळादादा राऊत यांच्या शुभ हस्ते होईल. आणि या मॅच मध्ये नक्कीच ज्यांचा संघ खेळणार आहे शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये ते उमर 11 संघाचे आधारस्तंभ आणि फ्रेंड्स चषक गोरेगावचे लाडके आयोजक शहबाज चाचा बोबेरे हे इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. त्याच दरम्यान पेंडुलकर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. शहबाज चाचा बोबेरे चांगलं व्यक्तिमत्व त्यांचा देखील शुभ सन्मान होईल. बाळादादा राऊत यांच्या शुभ हस्ते 3 षटकांची मॅच तुम्ही पाहता आणि ते संपन्न देखील झाले. 5 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल संपूर्ण स्पर्धेमध्ये. अगदी पहिली फेरी द्वितीय फेरी देखील 5 षटकांचीच असेल कारण प्रत्येक दिवसामध्ये 2 संघ क्वालिफाय होतील. सुपर 8 मध्ये 2 संघ दाखल होतील. आजच्या दिवसामध्ये प्रत्येक दिवसामध्ये 2-2 संघ. शहबाज चाचा बोबेरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन बाळादादा राऊत यांना आपल्या शुभ हस्ते आपण फ्रेंड्स चषक गोरेगाव चे लाडके आयोजक आणि उमर 11 गोरेगाव टीमचे आधारस्तंभ शहबाज चाचा बोबेरे यांचा शुभ सन्मान करायचा. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉमेडी बॉक्स. थँक्यू सो मच. अपील तर आपल्याला नक्की स्ट्रॉंग पाहायला मिळतं. रनआउटची विकेट येईल का? आणि यस, इट इज आउट. गौरवने मात्र मोठा संघर्ष केला. म्हणजे त्याला जास्त काय चांगला खेळ करता आला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. धक्का लागतोय गावदेवी खरवई संघाला. गौरव मात्रे मैदानाच्या बाहेर. तर DRS घेतला गेला आहे. चला थर्ड अंपायर आपण या कंट्रोल रूम मध्ये जाऊया. तिकडे आहेत आमचे गौरव सावंत tenniscricket.in चे गौरव सावंत. हा शुभ सन्मान आपण पाहतोय. प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान आदरातिथ्य इथे केला जातो. भारतीय संस्कृती जपली जाते. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्याप्रमाणे मात्र आदरणीय बाळाशेठ राऊत यांच्या शुभ हस्ते प्रत्येक मान्यवराचा हा मान सन्मान. जोवेली खरवई आणि माणिकिवली या विभागातून ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ कार्यकर्ते, युवा सामाजिक कार्यकर्ते या सर्वांना विनंती करेन आपण आला असेल तर या. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्याच दरम्यान शिरगाव परिसरातील काही नामांकित व्यक्ती
इथे उपस्थित असतील ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांना देखील विनंती करेन आपण देखील या, आपलं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. डिसिजन पेंडिंग असेल, DRS चांगला डिसिजन, नो कॉन्ट्रोवर्सी तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नॉट आउट. नक्कीच DRS जो वापर होतो नक्कीच योग्य त्या वेळेस केला गौरव मात्रे ना, आणि मिळतील या 2 धावा. संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. धावपालक 19 वरती जाऊन पोहोचला. षटकामध्ये गोलंदाज सुशांत. नक्कीच तेजस शेट मेंगेलांना विनंती करतो की आपण इथं असाल तर आपण व्यासपीठावरती या. दापोली नक्कीच या सन्माननीय प्रकाशजी चंबावणे साहेब यांचं इथे आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत साहेब, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. नक्कीच गावदेवी बेलवली संघ दापोली येथे देखील त्यांचा चांगला खेळ झाला होता, म्हणून तेजस शेट मेंगल आणि मग हा संघ पुरस्कृत केला आणि यापुढे देखील तेजस शेट मेंगल या संघाला पुरस्कृत करतील असं नक्कीच त्यांनी डिक्लेअर देखील केलं होतं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आणि गावदेवी बेलवली संघाचा खेळ भरपूर चांगला झाला होता. दापोली ढोके या ग्राउंडवरती नक्कीच त्यांचा अप्रतिम खेळ झाला होता. तेव्हा देखील तेजस शेट मेंगल यांनी गावदेवी बेलवली संघाला पुरस्कृत केलं होतं. ओव्हर द विकेट. या दरम्यानचा हा फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर आहे ते फक्त बघत राहतील. चेंडू जातो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. विघ्नेश दुबे नक्कीच कॅमेरामॅन आहेत ऑफिशियल. चांगला चेंडू, चांगला कमबॅक. इथं आला हा डॉट बॉल. संघाची धावसंख्या एकूण 25 वरती धाव आहे. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो. इथनं 4थं षटक आहे सुशांतचं. धावांचा वेग इथनं वाढवावा लागेल. धावा स्कोरबोर्डवरती कमी आहेत. समोर गावदेवी बेलवली संघ आहे, त्यांची बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. त्या अनुषंगानं चांगला धावपालक सेट करावा लागेल पहिल्या धावामध्ये. हा देखील चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी आणि यस अंपायर षटक संपल्याचा इशारा आला होता, तर नक्कीच षटक संपलाय. एकूण 4 षटकांचा आता मात्र खेळ कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची आपल्याला जी धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. तर एकूण पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान आपण जर बघितलं तर भरपूर चांगला होता. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केला. त्याच्यानंतर तुषारचं दुसरं षटक त्यांनी 6 धावा खर्च केला. सागर मेंगल पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये त्यांनी पुन्हा एकदा 5 धावा खर्च केला आणि सुशांतनं या षटकामध्ये एकूण 9 धावा खर्च केला. एक विकेट देखील घेतली. राजेश अंतिम षटकासाठी गोलंदाज. संघाची धावसंख्या 25 वर आहे. या पुढच्या दोन्ही टीमनं रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जातो, या स्पर्धेचा नियम आहे. आणि आता चेंडूंची बाळंटी बघा या स्पर्धेमध्ये, धावांची नव्हे. स्पर्धा मोठी आहे, स्पर्धेचे नियम देखील तेवढेच कठोर आहेत. अंतिम षटक ओव्हर द विकेटनं हा फटका हवेत केल्यात. मिस सामेंगे शॉट, जेलची संधी असेल. दूरवरनं 2 खेळाडू आलेत. कॉलिंग नाहीये मात्र पाणी लगेचच आपण घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. प्लीज थोडं सहकार्य करा, लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करायची. कॉलिंग महत्वाचे. आपण नक्कीच ऍक्शन रिप्ले बघूया. चेंडू भरपूर उंच आकाशात गेला होता आणि ऍक्शन रिप्ले बघा. नटराज साईनला हा फटका खेळले. 2 खेळाडू मिड विकेट आणि स्वर्लेग मधून खेळाडू आले होते.
चेंडूवरती शेवटपर्यंत नजर त्यांची होती, मात्र कॉलिंग नाहीये. हा मोठा ऍक्सिडेंट झाला. दोघांमध्ये ताळमेळ नाहीये. कॉर्डिनेशन खूप महत्वाचं असतं. व्हेरी इम्पॉर्टंट. यस नो वेट, आय विल टेक. माझा झेल आहे, हे सर्व शब्द मुखातून बाहेर येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले नक्कीच टेनिस क्रिकेट .inच्या मेगा स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतो. तर खेळाडू ओकेत, नक्कीच जास्त मोठी दुखापत नसावी. दरम्यान या 3 धावा आहेत ना धावून घेतल्या गेल्या. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला 28 वरती पाहायला मिळते. 28 धावा धावाफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळादरम्यान मार्गस्थ आहे. अंतिम षटक डेट वर्ष षटक आहे. राजेश षटकामध्ये गोलंदाज. मैदानाच्या मध्ये बॅटिंग करण्यासाठी आपण बघतोय बादल आणि सुशांत. तुषार, माफ करा, बादल आणि तुषार 4थ्या आणि 5व्या क्रमांकावरती ते फलंदाजी करण्यासाठी आलेत. चांगली फलंदाजी करावी लागेल, धावांची गरज आहे. राजेश, पुढचा चेंडू. हा चेंडू दरम्यान पुन्हा कदाचित यस टाकावा लागेल. लेगस्टिकच्या बाहेर आहे. जतीन सरांचा इशारा आमच्यापर्यंत आला की वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं जाते पुढे. थर्ड अंपायर जायचंय मैदानाच्या आतमध्ये. 30 अंपायर न लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. संघाची धावसंख्या 29. बघा, थर्ड अंपायर मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान जाणार नाहीये, कारण का टीव्ही अंपायर जे आहेत तेच मध्ये डिसिजन देतील. कॉलिंग या दरम्यान दिली गेली आहे. बघा, या गोष्टीची नोंद घ्यावी. उमर 11 गोरेगाव आणि स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाटणे. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे दोन्हीही टीमच्या कॅप्टनला रिपोर्ट करायचा आहे. टॉस केला जाईल आमच्या टॉस बॉक्समध्ये. ते नक्कीच मॅडी असतील सज्ज आणि काही मान्यवर असतील टॉस बॉक्समध्ये. उसाटणे संघ देखील दूरवरनं आलाय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली. त्या स्पर्धेचे शिल्पकार अनिल शेठ डोपरे, आपण आला असाल तर आपण देखील यायचं आहे. योगेश भाऊ मडवी, आपण जर आला असाल तर आपण देखील या. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं सहर्ष स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक. बघा, एक चांगली संकल्पना आहे. तिसरा अंपायर जेव्हा दरम्यान गरज जेव्हा भासणार आहे तेव्हा नक्कीच टीव्ही अंपायर्स डिसिजन देणार आहेत. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. राजेश ओव्हर द विकेट. गती कमी केली. चेंडूना बॅटचा संपर्काला नाहीये. चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. तोपर्यंत मिळेल एक सिंगल. अंपायरचा इशारा कुठल्या प्रकारचा आला नाहीये, म्हणजे बॅटला हा चेंडू स्पर्श झाला असावा. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावसंख्या एकूण 3-0. वर 30 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. राजेश आपल्याला अंतिम षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू दरम्यान फक्त दिशा दिली आहे पॉईंटच्या दिशेनं. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. चेंडू शोधून फेक करेपर्यंत फक्त एकच धावेत नमेल आणि या सिंगलच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जाते 1 पुढे. धावफलक एकूण 31. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मोठ्या फटक्यांची गरज आहे. 40+ तरी धावसंख्या येणं गरजेचं आहे धावफलकावरती. सुरुवात मात्र गौरव मातेनं चौकार नाही केले. असं वाटलं की या मॅचमध्ये 50 ते 60 धावा होतील. मात्र त्याच्यानंतरची गोलंदाजी सागर मेंगलच्या प्रति मोदी सुशांतची चांगली गोलंदाजी होती या स्पर्धेमध्ये आणि या मॅचमध्ये देखील. चांगला चेंडू. फुलर यांचा बॉटमचा सुंदर वापर केला. बॅकला खाली ठेवलंय. तर डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. रनआउटची विकेट नक्की येऊ शकली असती. राजेशने केली चूक. 2 धावा इथनं मिळणार आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण पाहायला मिळते आपल्याला स्कोर बोर्ड 33 वरती. अंतिम चेंडू पहिला इनिंगचा. मोठ्या फटक्याची गरज तर नितांत आहे गावदेवी खरवई क्रिकेट संघाला. ओव्हर द विकेट ना. दरम्यानचा हा फटका चांगला आहे ना. फटक्याची गरज देखील होती. स्वरलक्षच्या दिशेनं मात्र आला शेवटच्या बॉलवरती षटकार आणि एकूण धावा बनवल्या गेल्यात पहिल्या इनिंग मध्ये. बॅटिंग करत असताना गावदेवी खरवई संघानं 39 आणि 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी
बेलवली क्रिकेट संघाला. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, तिथे टॉस केला जाईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील ओमकार शेट्टे आणि टॉस बॉक्स मध्ये असतील आमचे सहकारी समालोचक मित्र महेश डोळे मॅडी. धन्यवाद धन्यवाद राहुलजी भोईर. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान संघाचे संघनायक आणि प्रतिस्पर्धी उमर 11 गोरेगाव टीमचे संघनायक. चला कामील आपण यायचे. ऐमर येत आहेत. यावेळेस टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करेन आमचे मान्यवर सन्माननीय उमेशजी राऊत. आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. टॉस या ठिकाणी होतो. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची अंतिम लढत स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान संघाच्या अगेन्स्ट आपण पाहतो उमर 11 गोरेगाव संघाने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय तुमचा काय असेल ऐमर? फील्ड फर्स्ट. फिल्डिंग करणार आहेत प्रथम क्षेत्ररक्षण आणि दोन्ही संघाला शुभेच्छा येतात. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते उमर 11 गोरेगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आमंत्रित केले ते म्हणजे प्रतिस्पर्धी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. एक संघ अगदी मल्लंगड विभागातून तुम्हाला पाहायला मिळेल. कल्याण डोंबिवलीचा एक संघ असेल आणि त्याला फाईट करेल वांगणी विभागातून एक दर्जेदार संघ सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये असलेला उमर 11 गोरेगाव हा संघ. जाऊया मॅचच्या दिशेने. या मॅच मध्ये आपण पाहतोय रंगत तुम्हाला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. स्वर्गीय मोहन शेठ राऊत व स्वर्गीय कालीशेठ राऊत स्मृती चषक 2021 पर्व पहिलं आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील आमचे साथी समालोचक. एक जबरदस्त व्हॉइस ऑफ वाकळण ओमकारजी शेट्टे यांचा आवाज. धन्यवाद. थैंक यू सो मच महेश दादा धुळे. वेलकम ऑल ऑफ यू. उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्या एका धाग्यानं तुम्हा सगळ्यांना गुंफलंय तो धागा आहे क्रिकेट आणि ज्या खेळानं तुम्हा सर्वांना वेळ लावलाय ते आहे टेनिस बॉल. ग्रामीण क्रिकेट. ग्रामीण क्रिकेटचा थर्रार आपल्यासमोर रंगतोय. बाळादादा राऊत आणि त्यांच्या स्वप्नातनं साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तसं बदलापूर शहरात आणि बाळादादा राऊत यांच्याबद्दल काही म्हणायचं झालं ज्या स्पर्धेचे आहेत त्यांची पर्सनॅलिटी पाहिल्यानंतर आपण एवढंच म्हणू शकतो की आंधी रोके तो तुफा तुफा रोके तो बा राहू धाक्का दर्या. आणि त्यांच्या स्वप्नातनं साकारलेली क्रिकेट टुर्नामेंट आपल्यासमोर रंगती आहे. जे त्यांचे वडीलधारे आहेत आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांच्या आठवणी, त्यांनी दिलेला समाजसेवेचा अविरत वारसा जपण्यासाठी हे क्रिकेट टुर्नामेंट आपल्यासमोर रंगती आहे. स्वर्गीय मोहन शेठ राऊत व स्वर्गीय कालीशेठ राऊत स्मृती चषक 2021. टार्गेट फारसं मोठं नाही आहे. बनवायच्या धावा 40. क्रिकेटमध्ये ना कोणतंही लक्ष अशक्य नाही आहे आणि कोणतंही लक्ष सोपं देखील नाही आहे. मॅच ऑन होती आहे, सामना सुरू होतो आहे. गेम इज ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. 30 बॉल 40 धावेचं लक्ष. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता. बॅटन पॅडमध्ये यॉर्क होता, त्याला खोदून काढलं. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये मिडॉनला फिल्डर नव्हते. एक सिंगल तिथे सहज कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या मदतीनं अकाउंट ओपन झालाय. बॅटिंग करणारी टीम तुम्ही पाहताय गावदेवी बेलवली आणि त्यांच्या विरुद्ध संघ आहे गावदेवी खरवई जो घरच्या मैदानावरती खेळतोय. त्यामुळे एक एक्स्ट्रा बेनिफिट त्यांच्याकडे होतं, तो फायदा फारसा उचलताना नाही आहे. अजय आणि प्रदीप सलामीला आलेत. tenniscricket.inच्या माध्यमातून जे बदलापूरकर आणि जे प्रेक्षक या संघांना समर्थन देण्यासाठी जोडलेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर चचा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच ते आपल्याला नक्कीच त्यांच्या टीमला समर्थन देताना दिसतील. फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगाव नुकतीच पार पडली. थोडीशी माफी सुद्धा पाऊस झाला, जी डेट होती त्यानंतर पोस्टपोन झाली, यायला वेळ मिळाला नाही. मात्र फ्रेंडशिप ट्रॉफी म्हटलं तर या बेल्टमधली आहे ना वांगणी परिसरातील एक फार मोठी क्रिकेट टुर्नामेंट असते. शहबाज चचा आणि त्यांच्या पूर्ण टीमच्या माध्यमातून बुबेरे फॅमिलीच्या माध्यमातून ती क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहतो. नेक्स्ट मॅच ती टीम इन ॲक्शन असेल उमर 11 गोरेगाव. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवरती. तसं टार्गेट फारसं मोठं नाही आहे.
2 बॉलमध्ये 5 आलेत. तर रुदेश पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे. प्रदीपसाठी 3 षटकार मारले तर 2000. अंपासकडे अपील झालं. पडल्यानंतर बाटन पाड म्हणणं चेंडू टॉस होऊन निघून जातोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. याच गोलंदाजीची फारशी गरज आहे. सुरुवातीच्या पॉवर प्लेमध्ये 15 पेक्षा कमी धावा या मॅचमध्ये खर्च करायच्यात. त्या म्हणजेच टीम खरवईला. लेफ्ट आर्म बॉलर रबाटची आतली कडा बॉल मागे चालला. शॉट फाइंडिंगला बॅकअप आहे. फार चांगले या क्षेत्ररक्षण. हा बॉल देखील जातो डॉट. चौकारानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव आलेत. संघर्ष कर, जिंदगी बहुत बड़ी है, रुकमत चल कर, रोकेंगे हजारों हाथ, रुकमत संघर्ष तू किया कर. अनेक अडचणी तुमच्या समोर येतील, फक्त लढाई करणं थांबवू नका. संघर्ष करायला शिका. संघर्षातनं साम्राज्य तयार होतं. अवघड कठीण आहे. म्हणून रोशनदादा जर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोडून दिलं असतं तर आईच्या स्वप्नातलं स्वराज्य कधीच तयार झालं नसतं. मुठभर मावळ्यांना घेऊन शून्यातनं एक वेगळं साम्राज्य छत्रपती शिवाजी राजांनी तयार केलं. आणि ज्यावेळी अडचणी तुमच्यासमोर असतात, ज्यावेळी संकट तुमच्यासमोर असतात ना, स्वतःला कणखर बनवा. कारण ते तुमची परीक्षा घेण्यासाठी आलेले असतात. तिथे जर तुम्ही स्वतःला नांगी टाकलीत तर तुमचा पराभव अटळ आहे. पण तिथे जर संघर्ष केलात तर विजयातून निर्माण होणारा योद्धा तो देखील तिथेच पाहायला मिळणार आहे. बोला तयार. गती कमी केली. बॉडी लाईन होता. थायपाडबाती जाऊन चेंडू आदळला. अपील तर जरूर झालं. पिचिंग कुठेतरी जतीन भुयाड सरांनी पाहिली की आउटसाइड ऑफ आणि पहिल्या षटकाचा खेळ झाला संपन्न. आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले 6 बिनगडी बाद. थँक्यू डीजे. तर एक सन्मान आपण करतोय प्रकाश शेठ टंबवणे या व्यक्तिमत्वाचा. चंबवणे या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत बाळादादांच्या शुभ हस्ते. तर या स्पर्धेचे जे प्रणेते आहेत दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे दादांचा शुभ सन्मान करायचा आहे. अतिशय सुंदर क्रिकेट स्पर्धा आहे. आता बदलापूर शहरामध्ये बाळा राऊत हे नाव काय प्रत्येकाला माहिती होतं. आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे नाव पोहोचेल. आणि बाळादादांच्या शुभ हस्ते आपण इथे प्रकाशदादांचा सन्मान करतोय जो मंचावरती सदिच्छा या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. कॅमेरामॅन देखील अतिशय चांगली भूमिका आपली निभावतात. कॅचची संधी होती आणि ड्रॉप. एक सिंगल मेल. एका सिंगलच्या मदतीनं टीम पुढे सरकती आहे. स्कोर कार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 7. आणि हा सन्मान होताना तुम्ही पाहता स्क्रीनवरती. त्या रोषणी रंगेल मॅच. आता पहिलं षटक फार चांगलं आलंय. आपण जी चर्चा केली की 2 ओव्हरमध्ये खरवईनं 15 पेक्षा कमी खर्च केला तर येणाऱ्या बॉलरसाठी प्लॅटफॉर्म आहे. सोडलेला झेल किती महागडा पडेल हे पाहायचं. अपील तर जरूर झालाय आणि कॉन्फिडंट लेवल तर फाय. मात्र उत्साह ना फार चांगला. जो दबाव बनवत होता अंपायरवरती असं वाटत होतं की ते चेंडूने बॅटचा स्पर्श झाला. यष्टी रक्षकाला गोलंदाजाला. अंपायर अगदी तस्त आणि मस्त आपल्या रुबाबात. चेंडू डॉट जाईल. चांगली बॉलिंग होतीये. फार वेगवान बॉलिंग करतोय गोलंदाज नितेश. नितेश जमदरे उर्फ एंजे ओव्हर द विकेट आलाय. हा बॉल खराब. फुल टॉस पाठवला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हँडसम यूज. बिग 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 इट. केलं होतं याच बॅट्समॅनला आणि आता तोच फलंदाज सांगतोय जीवन एक संघर्ष और मैं यह संघर्ष कर रहा हूं. जीवन की एक हर राह पर
ठोकरे खाकर गिर रहा हूं, फिर भी उठकर आगे और बढ़ रहा हूं. अजून एक मोटा फटका. आता फटका फसला है. उम्मीद है कामयाबी मिलेगी मुझे. मैं भी एक दिन यह सोचकर एक नई उमंग के साथ अपने मंजिल के ओर बढ़ रहा हूं. हे लगेच नितेशनं देखील सांगितलं आणि धक्का दिला. षटकार खाल्ला नंतर थोडासा मार पडला नंतर कुठेतरी शहाणपण त्याला देखील सुचलं आणि विकेट त्यानं मिळवून दिली आहे. इथे गोलंदाजी करणाऱ्या खरवई क्रिकेट टीमला धक्का लागला पहिला गावदेवी बेलवलीला 13 या आकड्यावरती. 1.4 षटकांचा खेळ इथे झाला पूर्ण. नवीन फलंदाज नंबर 3 वरती नॅट नंबर 3 रोशन गायकवाड. आयुष्यात 3 संघर्ष असतात. एक जगण्यासाठी संघर्ष, एक ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष आणि एक ओळख टिकवण्यासाठी संघर्ष. ते तिन्ही पडाव महत्वाचे आहेत. इथे फटका पहिल्याच बॉलवरती टायमिंग बेमिसाल बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून इट्स आउट ऑफ द पार्क. खणखणीत सिक्सर. षटकारांना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 19. आता दबाव फारसा कमी झाला कारण एक विकेट आली मात्र षटक एनजेचं फार महागडं ठरतंय. आता लाईन पाहावी लागेल. डावा स्टिकच्या बॉल बाहेर. व्हाईट बॉल. नेक्स्ट मॅच गोरेगाव विरुद्ध टीम उसाटणे इन ॲक्शन असेल. एका बाजूला अनिल ढोपरी, दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळेल गोरेगाव. फैजल शेख इन ॲक्शन. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानची एक फार मोठी प्रतियोगिता पार पडली. योगेश दादांच्या माध्यमातून त्या टुर्नामेंटचे जे प्रणेते आहेत त्यांच्याच वडिलांच्या नावानं ही क्रिकेट टुर्नामेंटमध्ये टीम उसाटणे खेळणारा एक्स्ट्रा कव्हरला शॉट ऑफ द डे. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट हा षटकार आला. आता जर एखाद्याने प्रश्न विचारला की मागच्या मॅचमध्ये जे अमरीश मराठेचे दिलस्कूप होते की या मॅचमधला हा एक्स्ट्रा कव्हरला ठोकलेला क्रॅकिंग एक्स्ट्रॉर्डिनरी षटकार होता तो आवडला का, तर या दोघांमधला जो पेच आहे ना तो तुम्हाला आजच्या पूर्ण दिवसभर सुटणार नाही. षटकारानं टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 26. टार्गेट होतं 40. समीकरण उरलं आहे. येणारे बॉल 18 आणि जिंकण्यासाठी करायच्यात धावा फक्त 14. पहिलं षटक फार चांगलं टाकलं होतं. अतिशनं 6 रन खर्च केल्या होत्या. पॉवर प्ले होता. दुसरं षटक नितेश जमदारेचं त्यानं खर्च केल्या 20. उड़ते हुए बादल यह नहीं बुझा पाते प्यास का आकाश एक संघर्ष की लंबी कहानी होती है. इन भीगते लम्हों के पीछे धरती की धाती से ही तो ये समंदर वाष्पित करता है बूंदे और फिर रुके फाई सदृश टुकड़े वापस आते पानी बनकर बुझा देते धरा की प्यास. जीवन एक चक्र येतोय निरंतर गती करता हुआ. अगदी जे पाणी आकाशामध्ये जातं तेच आकाशातून खाली येतं. त्यांचं बाष्पीभवन होतं तेच पाणी आकाशामध्ये जातं. हे सगळं नक्कीच जे एक निरंतर चक्र आहे ना ते सुरूच असतं आणि क्रिकेटमधला देखील जो संघर्ष आहे तो निरंतर सुरूच होता या दोन्ही टीमचा. मग आता मागच्या षटकामधल्या ज्या 20 धावा आल्या त्या या मॅचमधनं कम्प्लिटली बाहेर काढतात. बॅटिंग करणाऱ्या संघाला एक मजबूत स्थिती निर्माण करून देतात आणि 18 बॉल आता करायच्यात रन्स फक्त 14. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर मित्रांनो स्वतःला फार नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ती क्षमता प्रदीपकडे होती. त्यानं 2 षटकार ठोकले, 1 चौकार मारला. 18 रनवरती तो बॅटिंग केला. सामना करतो 7 बॉलचा. इथे लाईन फार सुंदर आहे. हा गोलंदाजांना या मॅच मधला की फॅक्टर होता. जो लेट टार्म बॉलर आहे त्याला 7 नितेशकडनं मिळायला हवी होती. नितेश जर एखादा धक्का अजून देतोय त्याच्या षटकामध्ये 8 ते 9 पेक्षा धावा कमी आल्या असत्या. रंगली असती मॅच, रंगली असती. मग ते क्रिकेट आहे, काही प्रडिक आपण करू शकत नाही. यात 17 बॉल 14, 9 विकेट हातामध्ये. पारडं गावदेवी बेलवलीचा भारी आहे. इथनं सातत्य टिकवलं गेलं तर वापसी करू शकते आहे. ती म्हणजे टीम खरवई जी घरच्या मैदानावरती खेळते. फटका मिस टायमिंग बॉल हवे त्या बॉल अँड कॉटची संधी. कॅच ड्रॉप आणि रन्स देखील आता 2 मिळतील. तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे. जर तुमच्या वॉलेटला 80 किंवा 90 रुपीज आहेत तर तुम्ही KFC किंवा स्टारबक्सला जाऊन एन्जॉय करू शकत नाही आहात. अगदी तसंच काही आहे. 2
आणि तुम्हाला जर इथे इन्व्हेस्टमेंट धाव्यांची कमी आहे तर इथे देखील तुम्हाला अगदी त्याच कंडिशीनं त्या धावा युटिलाइज कराव्या लागतील, त्यांचा वापर करावा लागेल. धाव फलकावरती धावा आहेत 28. फटका अतिशय सुंदर आहे, कॉपी बुक स्टाईल, फुटवर्क फार चांगलं होतं, क्षेत्रक्षण थोडंसं खराब. लॉंग ऑफला एक सिंगल मिळते, एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 29. 29 धावा. 2.3 षटकांचा खेळ झाला. गौरव सावंत आपल्यासोबत, फार चांगलं सध्या टेलिकास्ट tenniscricket.in टीमचं सुरू आहे. राकेश शिरमाळी होते आमचे कॅमेरामॅन आणि त्यांची पूर्ण टीम इथे सज्ज. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. अतिश बॅटची लिडिंग एज, डाऊन दी बॉल, फिल्डर आहे, घेतलाय झेल आणि संपलाय. फलंदाज प्रदीपचा खेळ ज्यानं सामना केला, 8 बॉल रन्स बनवले 18. वापसी जरूर करतोय सतीश, धक्का त्यांना दिलाय. आता मात्र दुसरा गावदेवी बेलवली टीमला माणसांमधल्या प्रश्नांना पुढेही घ्याव्या लागतात. हक्क मिळवण्यासाठी तुम्हाला लढेही द्यावे लागतात. इथले लढेच सांगतात की कोण किती उथळ आहे. न्यायासाठी, हक्कासाठी आणि विजयासाठी संघर्ष मात्र अटळ आहे. वाईट बॉल, तोच कुठेतरी अंपाच्या नजरेपासून दूर न्यायचा होता. अपील तर झाला, अंपास फार हुशार आहे जतीन भुयाड सर, आणि एक्स्ट्रा रन झाले ॲड. आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 30. 30 या आकड्यावरती. अजूनही 10 रन्स करायच्यात. जगण्यासाठी संघर्षातून वाट जीवनातील हिमतीनं काढावी लागते. ती वाट इथनं सापडेल का टीम खरवईला. फ्रंट फूटला आले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, लॉफ करायचं होतं ओव्हर द बॉलर हेड. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. अनिल ढोपरी यांना मी रिक्वेस्ट करतो या मंचावरती तुमचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. स्वर्गीय रामचंद्र मडवीची स्पर्धा असेल, त्याचबरोबरीनं राजवीर ट्रॉफी असेल, अशा अनेक क्रिकेट टुर्नामेंट ज्यांना सक्सेस करून दाखवल्या. एक लेजंड क्रिकेटर मल्लंगड विभागातील. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. अजून एक सुंदर बॉल, अजून एक सुंदर बॉल. फार इम्प्रेस केलं अतिशनं. लेफ्ट आर्म सीमरचा टप्पा कसा असायला हवा, त्याच्याकडे गती व्हेरिएशन कसं असायला हवं, या सगळ्या गोष्टी इथे अतिशनं दाखवल्या. तर या अनिल दादा ढोपरी आमच्या बाळादादा राऊत यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान देखील या क्रिकेट प्रतियोगितेमध्ये आपण करू. पाण्याची मागणी मैदानावरती केली जाती आहे. षटकं संपन्न झाली, 3 धावा झाले 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 30 अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रन्स करायचे 10. 12 बॉल आणि 10 रन. टीम इन ॲक्शन यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल उमर 11 गोरेगाव, उमर 11 अंधेरी या नावाचा जसा टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये दबदबा आहे ना मित्रांनो, या उमर 11 गोरेगावचा देखील तोच या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये वांगणी विभागातील हा संघ इन ॲक्शन असेल. फार मोठी टीम आहे. नुकतेच मी पाहिलं उमर 11 गोरेगावनं 1 बॉल 5 रनची गरज असताना नेरळ बेल्टमध्ये जाऊन षटकार ठोकला आणि सेलिब्रेशन त्यांचं फार पाहण्याजोगं होतं. अहमरनं तो षटकार ठोकला होता, त्याची देखील आठवण व्हायलाच हवी. आता ते फाईट करतील. तुमच्या अगेन्स्ट टीम आहे ती म्हणजेच उसाटणे. एक तेज तर रार गोलंदाजाचा सामना तुम्हाला करावा लागेल. मिथल स्टार्क अगदी त्याच्या शैलीनं जो गोलंदाजी करतो. अमर हिलाल आणि त्याच्या सोबतीनं पूर्ण टीम उसाटणे सज्ज असेल. टॉस जिंकला या मॅचचा. गोरेगाव आणि गोरेगावनं निर्णय फोल्डिंग करण्याचा घेतला. रुदेश पाटील यांच्याकडनं फलंदाज रोशन गायकवाडनं जर 3 बॉल 3 षटकार मारले तर आता 2 बॉल 2च मारावे लागतील, कारण 10 बाकी आहेत. 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. कारण तिसऱ्या षटकाराची वाट इथे पाहावीच लागणार नाहीये. एक षटकार आला तरी काम होणार आहे. मग एक चांगलं षटक 2 ते 3 धावे झालं, 1 ते 2 विकेट्स आल्या,
तर या मॅचमध्ये कमबॅक खरवई टीम करू शकते. खरवई प्लीज थोडंसं स्पीडअप करा, थोडा वेळ आपण जास्त घेता, तर मग प्लीज थोडंसं फास्ट खेळायचं. खरवई टीम ज्यावेळी बॅटिंग करत होती त्यावेळी डॉट बॉल्स फार आले. प्रत्येक फलंदाजाला त्यानं षटकारच मारण्याचा प्रयत्न केला. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती तुम्ही चौकार मारला गोलंदाज सागरला, त्यानंतर ते सातत्य निरंतर गरजेचं होतं. 14 रन्स केल्या बॅटिंग करताना गौरवनं. त्यांना वापरले बॉल 13 बॉलचा सामना केला नक्कीच, आणि फक्त 14 रन सलामीचा बासमन देतोय. तर तो एक फार मी म्हणेल धीमी सुरुवात होती, कारण ओडीआय क्रिकेट नाही आहे. ओडीआय क्रिकेट देखील सध्या बदललं आहे. प्रेक्षकांना फार फास्टेस्ट बॅटिंग हवी असते. जरी तुम्ही 100च्या स्ट्राईक रेटनं खेळलात ना, तरी प्रेक्षकांना असं वाटतं की इथे कमीत कमी जर 50 बॉल खेळले तर 60-65 रन असायला हव्या. विकेट मिळते पहिली, विजयाची चाहुली विकेट देईल का टीम खरवईला? लक्षावरती रोख नजर. 11 बॉल 10, अगदी तेच आता करायचं टीम खरवईला. आणि हा फटका बाउंड्री लाईनच्या दिशेनं फिल्डर आहेत, घेतलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. होती 6 ते 5.5 फुटाची ट्रॉफी होती. ऑन साईडला हुक केलाय, हॅट्रिक बॉल होता. बॉल चाललाय फाईन लेगला, सीमारेषा बाहेर. हलकासा दबाव जो बनवला होता गोलंदाजी करताना दिनेशनं, तो बाजूला सारलाय. फलंदाजी करताना सुशांतनं मारलाय चौकार, आणि समीकरण उरलाय 9 बॉल आणि 4 रन, 6 रन माफी असू द्या. 9 बॉल शिल्लक आहेत, रन्स करायचे 6. फार चांगली गोलंदाजी होत होती. विजयाची चाहूल कुठेतरी येत होती, आणि पाहायचं आता इथनं येणाऱ्या 3 बॉलमध्ये मॅचचा रिझल्ट आपल्यासमोर येईल का, कारण ज्या अनुषंगानं त्यानं सुरुवात केली आहे डावाला, पहिल्याच बॉलवरती चौकार मारलाय गोलंदाज दिनेश. प्लॅटफॉर्म फार छोटा आला बॉलर्ससाठी. मग दुसरं षटक तुम्ही 20 धावेचं टाकलंय, तिसरं 3, 2 षटकं टाकली अतिशनं 9 धावा फक्त त्यानं खर्च केल्या. म्हणजे तुम्हाला 3 ओव्हरमध्ये 31 त्यांना बॅलन्स ठेवले होते, 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी. मग त्या तुम्हाला डिफेंड करताना दुसरं षटक जे चांगलं हवं होतं ते 20 आलं. त्यामुळे आता आव्हान फार जड झालंय, कारण आता 9 बॉल जिंकण्यासाठी रन करायच्यात फक्त 5. फाईट फार चांगली रंगेली यानंतरची गोरेगाव विरुद्ध उसाटणे या 2 टीमच्या दरम्यान. षटकातील पुढची मॅच आपल्या समोर असणारा. 9 बॉल 5 धावा. फिल्डिंगमध्ये काहीसे चेंजेस आणत असताना टीम खरवई घरच्या मैदानावरती खेळतीये, आणि खरवईचं मैदान म्हटलं तर सध्या बदलापूर क्रिकेटसाठी नंदनवन
अनेक आपण रबर बॉल क्रिकेट स्पर्धा इथे पाहिल्या. सातत्याने या मैदानावरती टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठ्या प्रतियोगिता पाहायला मिळतात. बॅटची बाहेरची कडा, फिल्डर्सला चकवा दिलाय, बॉल चालला मागे, आउटफील्ड फार फास्ट प्रयत्न करतात क्षेत्ररक्षक. लास्ट मोमेंटला चेंडू अडवला जाईल तोपर्यंत रन्स कंप्लीट झाले 3. म्हणजे समीकरण आता उरलंय येणारे चेंडू 8 आणि जिंकण्यासाठी धावा 8 बॉलमध्ये करायच्यात त्या म्हणजे 2. 8 चेंडू आणि रन्स करायच्यात 2. बॉल तयार होईल बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन 8 चेंडू आणि 2 रन करायच्यात. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल आणि हलक्या हाताने खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. चेंडू निघून जातो इथे डॉट. आणि सामना आपण पाहतोय सध्या बरोबरी सुटलाय. 6 बॉल आणि करायची आहे फक्त एकेरी धाव. थोडासा एकतर्फा सामना जरूर पाहायला मिळाला. मात्र अतिशने केलेली गोलंदाजी ही विसरून चालणार नाहीये. त्याचं कौतुक करायला मी मुळीच विसरणार नाही आहोत. फार चांगली कामगिरी त्यानं केली. स्वर्गीय मोहनशेठ राऊत व स्वर्गीय कालीशेठ राऊत स्मृतिचषक 2021. 15 डिसेंबर आज या स्पर्धेची सुरुवात आणि 19 डिसेंबरला या स्पर्धेचा सांगता सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 बॉल आणि 1 धावेची गरज. अजूनही मात्र लढणं सोडत नाहीये टीम खरवई. प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. पाहायचं त्या प्रयत्नांना किती यश मिळेल. कारण जर हे षटक मेडन आलं तर खरवई सुपर ओव्हर खेळू शकते. पहिलाच बॉल चेंडू आणि बॅटचा झाला स्पर्श. विकेट मिळेल गोलंदाजाला. फलंदाज बाद. आता खरवई हाच विचार करत असेल की जे 15 डॉट बॉल आले ना ते बाजूला जाऊ दे. 40 रनवरती देखील मॅच बनत तर होती जर नितेश अँजेनं 20 धावा खर्च केल्या नसत्या. प्रत्येक बॉलरने इकॉनॉमिकल षटक या मैदानावरती टाकलंय. पाहायचं काय या मॅचमध्ये अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये रन्स करायची आहे ती फक्त 1. कमवण्यासाठी सध्या तरी एकच आहे सुपर ओव्हर. गमवण्यासाठी मी म्हणेल फारसं काही नाही आहे. कारण ते तुम्ही दुसऱ्याच ओव्हरमध्ये गमून बसलात. मग ते आता काही करायचं आहे तर इतिहास रचायचा आहे. गोलंदाज बादलला. बादल गरजतील का त्याकडे लक्ष आपला सगळ्यांचं लागलंय. 5 बॉल 1 रन आणि ही सिंगल कंप्लीट झाली आणि जिंकला हा सामना टीम गावदेवी बेलवली क्रिकेट संघानं. त्यांचं करूया आपण कौतुक, त्यांचं करूया आपण अभिनंदन आणि हार्डलक आपण म्हणूयात ते म्हणजेच टीम गावदेवी खरवईला. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कडे आपल्याला जायचं. सागर 2 षटकं टाकली, 10 धावा खर्च केल्या, एका फलंदाजाला बाद केला. 5.00 ही इकॉनॉमी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. तो सागर ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. टॉस जिंकलाय टीम गोरेगावनं. निर्णय घेतलाय उमर 11 गोरेगावनं फिल्डिंग करण्याचा. इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी ते म्हणजेच टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसरणे टीमला. आज 12th मान अनुज असतील आमच्या सोबतीनं आणि गोरेगावचे 12th मान देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. त्यांचा देखील करू आपण वेलकम. जाऊया मॅन ऑफ द मॅचसाठी. तिथे सज्ज आहेत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बदलापूरचा गोड आवाज व्हॉइस ऑफ बदलापूर माडी धुळे. धन्यवाद ओमकार. सन्माननीय व्यासपीठावरील प्रकाश शेठ चंबावणे उद्योजक यांना विनंती करून आपल्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊन या खेळाडूला सन्मानित करायचं. बेलवली संघ इथे विजय झाला. बेलवली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड बॉईज अँड हार्ड लक टीम गावदेवी खरवई.
भरपूर चांगला खेळ दोन्ही संघाचा राहिला. कदाचित पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जे उत्तरार्ध होतं त्यामध्ये नितीश जमदारेचं जे षटक अत्यंत महागडं होतं ओमकार, आणि त्या षटकामध्ये कदाचित कमी धावसंख्या असती तर येणाऱ्या अंतिम षटकामध्ये अजून मॅच रंगात आलेली आपल्याला पाहायला मिळाली असती, परंतु तसं काही झालं नाही. 6 चेंडूमध्ये फक्त अवघ्या एका धाबेची गरज होती. आपण मॅन ऑफ द मॅच देऊ सन्माननीय प्रकाश शेठ चंबावणे यांच्या शुभ हस्ते, जे उद्योजक आहेत बदलापूरचे. शेवटची अंतिम लढत. धन्यवाद मान्यवरांचा आभार आणि खेळाडूचं कौतुक. शेवटचा अंतिम सामना मॅच मध्ये आपण जाऊया, जिथे आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथ्या क्रमांकाची लढत. एका बाजूला उमर 11 गोरेगाव आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे हा संघ सज्ज झालाय. आणि ज्याचं धावतं वर्णन पुन्हा ऐकूया पहिल्या सत्रामध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील आमचे साथी समालोचक राहुलजी भोईर.